पोर्तुगीजांमुळे आलेलं म्हणा किंवा इतर अनेक प्रभावांमुळे आलेलं पाश्चात्य संगीत, त्याच्यामधलं क्लासिकल संगीत आणि मग जॅझ, पॉप असे अनेक प्रकार, रॉक म्युझिक आहे, असे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. त्याचवेळी भारतीय शास्त्रीय संगीताचा मजबूत पाया, अनेक महोत्सव गोव्यामध्ये घडतात आज घडीला. नाट्य संगीत आहे, लोकसंगीत आहे, कोकणी मराठी या दोन्हीमध्ये नवीन नवीन अल्बम्स आलेत आहेत. तुमच्याही झिंजीर झिंजीर सांग या कवितांची ध्वनिफीत आलेली होती, चाली लावलेली. तर असं विविध प्रकारे हे चालू असताना त्याचा उगम आणि हे कुठे चाललंय याचा एक थोडासा आढावा आपण घेऊया. नाही, गोमंतकाला संगीताची फार मोठी परंपरा आहे की भारतीय शास्त्रीय संगीताचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की एकेकाळी या कलेला इथे फार मोठी अशी किंमत होती, मान होता, मराठा होता. आणि गोव्याच्या सीमा ओलांडून अनेक कलाकार हे परप्रांतात गेले, त्यांनी नाव कमावलं आणि अशा अनेक जणांची नावं ही घेता येतील. पण त्यातही अलीकडच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की काही म्हणजे असं म्हणतात की आधुनिक संगीत जे आहे, शास्त्रीय संगीत, त्या संगीताचा पाया गोव्यात घालण्याचं काम हे मोरारबाव पेडणेकरांनी केलं. मोरारबाव पेडणेकर हे बाहेर गेले, त्यांनी जवळजवळ अर्धा भारत बघितला, पण त्यानंतर ते गोव्यात आले आणि मग खूप जण, पांडोबा गुरव आणि अनेक जण यांनी शास्त्रीय संगीताचं विद्यादान करण्याचं व्रत असं पद्धतशीरपणे चालू केलं. त्यानंतरच्या काळात म्हणजे त्या कालखंडाच्या आसपास झालेली एक सगळ्यात मोठी व्यक्ती कलाक्षेत्रातली म्हणजे लय भास्कर खापरूमाम पर्वतकर. असं म्हणतात की आज तबल्यामधले जे वेगवेगळे कायदे आहेत आणि पखावज वादन, घुमट वादन या सगळ्याचा साकारल्याचा त्यांचा स्वतःचा अभ्यास होता आणि एका वेळी वेगवेगळ्या ढंगाने, वेगवेगळ्या पद्धतीने जवळजवळ 6, 7, 10 विद्यार्थ्यांमध्ये एकाच वेळी शिकवत असत. आणि 7 प्रकार ते पण वेगवेगळ्या काळातले, वेगवेगळ्या मात्रांमध्ये निबद्ध केलेले आणि स्वतः त्यांची पर्ण चक्राची जी गती होती ती फारच अफाट होती. त्यामुळे सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की खापरूमाम पर्वतकर लय हा त्यांचा प्राण होता आणि नुसते ते बसले किंवा कोणाशी बोलत जरी राहिले तरी ते आपल्या लयीची आणि याची गणितं ते एकसारखी मांडत असायचे, इतका विद्वान माणूस होता. दुर्दैवानं माझं स्वतःचं मत असं आहे की खापरूमाम पर्वतकरांना जो न्याय मिळायला पाहिजे होता कलेच्या इतिहासात तो त्यांना मिळू शकला नाही, त्यांच्या हयातीत आणि त्यानंतरही मिळू शकला नाही. आज आपण फक्त लय भास्कर म्हणून त्यांचा उल्लेख करतो, पण त्यांचं जे सगळं ज्ञान होतं हे कितीतरी ज्ञान काळाच्या लाटेमध्ये वाहून गेलं आणि ते ठेवण्याची काहीही व्यवस्थाही आपण केली नाही. मग नंतरच्या काळात मी बघा की केसरबाई केरकर, अंजनीबाई मालपेकर, अंजनीबाई दोडीकर, मोगूबाई कुर्डीकर अशा अनेक आणि त्याच्याही पूर्वीच्या काळी सुरंगा पर्वतकर, म्हणजे मी जवळजवळ 100 नावं अशी देऊ शकतो तेव्हाच्या गायक गायिकेची. अत्यंत प्रख्यात बाबलीबाई सातारकर अशा अनेक जण होत्या की ज्यांची नावं आजच्या पिढीला ज्ञात नाही. मी या सगळ्याचा एक ओझरता उल्लेख करतो, सगळी नावं घेणं शक्य नाही, पण ओझरता उल्लेख करण्यासाठी करतो की संगीताच्या क्षेत्रामध्ये आज जे आहेत त्यांना सुद्धा या आमच्या संगीतातल्या पूर्वसुरींची आज ओळख नाही, त्यांचं पूर्णपणे विस्मरण झालेलं, कुठेही त्यांचं नाव घेतलं जात नाही. श्रुतींचा आपण विचार करतो संगीतामध्ये, स्वरांमध्ये ज्या श्रुती असतात त्यांचा विचार करतो. हार्मोनियम मध्ये या श्रुती शोधण्याचं काम कोणी केलं होतं तर पंडित रत्नाकांत रामनाथकर यांचे जे वडील होते रघुवीर रामनाथकर, त्यांनी नुसता देशी बनावटीचा हार्मोनियम घेऊन त्यातून स्वतः हे तासून त्याच्या वगैरे श्रुतींचं त्यांनी संशोधन केलं होतं. श्रुती अशा यातून काढता येतात हे त्यांनी दाखवलं होतं. दुर्दैवानं त्यांच्या हयातीत सुद्धा त्यांना त्या श्रुतींचा जनक म्हणून मान्यता मिळाली नाही. तर असे अनेक जण केवळ कुठेही त्यांचं डॉक्युमेंटेशन न झाल्यामुळे काळाच्या पडद्याआड गेले. त्याचं स्मरण हे आजच्या पिढीने ठेवायला पाहिजे. आज गोव्यामध्ये संगीत बघतो आपण की महोत्सव खूप होतात, जलसे खूप होतात, गाण्याचे कार्यक्रम खूप होतात. दर दिवशी कमीत कमी 5 ते 6 ठिकाणी संगीताचे कार्यक्रम असतात. एवढं असूनही खूप उंचीचा गायक आपल्याला का दिसत नाही की ज्याचं नाव घेता क्षणी आज लोकांनी जबाबदारीकडे यावं, असा गायक, अशी गायिका, असा वादक
हे आपल्याकडे अजून का नाही तिथे, या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. मला वाटतं कुठेतरी आता लोकांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे. संगीतामध्ये खूप दीर्घ तपस्या करावी लागते, साधना करावी लागते, मेहनत करावी लागते. किशोरी त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की एकदा कुठे जर असा आवाज थोडा लागला नाही तर मोगूबाईंनी त्यांना संपूर्ण राग 100 वेळा म्हणायला लावला आणि त्यांनी तो 100 वेळा म्हटला. ही निष्ठा होती, ही श्रद्धा होती. आज सगळ्यांना लगेच एक सर्टिफिकेट मिळाली, 2-4 ठिकाणी बक्षिसं मिळाली की आपण खूप मोठे कलाकार झालो असं वाटत असतं. आणि त्यामुळे मला वाटतं या इन्स्टंटच्या बळीला पडून खूप आपल्याकडे कलाकार ज्या उंचीचे व्हायला पाहिजे होते ते होते. ही तुमची खंत तुम्ही व्यक्त केली. हे आपण भारतीय शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत, उपशास्त्रीय संगीत या सगळ्याबद्दल बोललो. पण 450 वर्षांच्या पोर्तुगीज अंमलामुळे आज अशी पण घराणी गोव्यामध्ये खूप आहेत की ज्यांच्याकडे पियानो किंवा अजूनही पियानो वादन घराण्यामध्ये केलं जातं किंवा खूप कला अकादमीमध्ये वेस्टर्न म्युझिक शिकणारे आहेत. तर याच्यामधून अशी कुठली नावं आज आपल्याला त्याही क्षेत्रामध्ये बाबा गोव्याचे कलाकार पुढे जात आहेत असं दिसून येतं का, किंवा त्याला फ्युचर आहे का? पोर्तुगीजांचं इथलं आगमन हा एक अपघात होता आणि या अपघातामुळे गोव्याच्या काही दिशा बदलल्या, काही प्रवाह बदलले, काही नवीन प्रवाह आले, जुने प्रवाह जे होते ते अधिक गढूळ झाले. आणि एक मधला कालखंड तर असा गेला की संस्कृतीचे पाळेमुळेच उमटून टाकण्याचे सर्वंकष प्रयत्न हे सत्तेच्या पातळीवरून झाले. पण तरी आपल्या लक्षात येईल की या सगळ्याचा मुकाबला करत, या सगळ्याचा सामना करत आमचं संगीत, आमचं लोकसंगीत, आमचं नाटक, आमचे नृत्य प्रकार हे सगळे टिकले. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर देता येईल असं की पहिल्या दिवशी जेव्हा आगोगरनी ओल्ड गोव्याच्या भागावरती जेव्हा स्वारी केली, पहिली जी त्याने 25-26 गावं घेतली होती त्यामध्ये आमचं डोंगरी गाव, करमळी गाव ही सगळी त्या टापूमध्ये होती, नेवरा गाव. आणि पहिलं एक देऊळ मोडलं ते बिंदू माधवाचं देऊळ होतं नेवरा गावचं. पण आजही अगदी म्हणजे बाकीकडे पोर्तुगीजांची सत्ता इतका काळ राहिली नाही. काही ठिकाणी फक्त 150 वर्ष, काही ठिकाणी 250 वर्ष, काही ठिकाणी 300 वर्ष. पण तिसवाडी वर तब्बल 450 वर्ष त्यांची सत्ता राहिली. असं असूनही दिसतं की अजूनही तिथे जागर आहे, अजूनही आमच्याकडे शिवाली आहे, अजूनही आमच्याकडे इत्रुज आहे. म्हणजे या परकीय सत्तेला टक्कर देत देत आमच्या कला रुजल्या, टिकल्या, कारण त्यांच्यामध्ये जगण्याची एक अभिजातता होती, त्या मुळातच होत्या आणि त्याला उपटून टाकणं हे अशक्य होतं. पण तरी धर्मांतरणाच्या वेळी त्यांनी नवीन संस्कृती लादण्याचा प्रयत्न झाला. आज दुर्दैवानं त्याचा उल्लेख कोणी करत नाही. म्हणजे उदाहरण देतो की 16व्या शतकात आपल्याकडे ख्रिस्तपुराण लिहिलं गेलं, पीटर पुराण लिहिलं गेलं. हे का लिहिलं त्यांनी? तर नवीन धर्म जेव्हा लोकांनी स्वीकारला तेव्हा त्या धर्मात यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नव्हतं किंवा लोकांना पोथ्या वाचण्याची, अभंग वाचण्याची एक आपसूक सवय त्यांच्यामध्ये रुजली होती. त्यामुळे धर्माचा उपदेश त्यांना करायचा तर तो याच भाषेतून आणि याच पद्धतीने दिला पाहिजे हे तत्व त्यांच्याही डोक्यात होतं. म्हणजे आधी तुम्ही त्यांना पाणी पाजायचं तर त्यांच्याच पद्धतीने पाजावं लागेल आणि मग आपण बाटलीने त्यांना भरू हे नंतर. पण सुरुवातीला त्यांनी तसंच केलं. म्हणून फादर थॉमस स्टीफन सारख्याला देखील इथे येऊन राशोलच्या सेमिनारी बसून जैसी पुष्पा माझी मोगरी, परिमळा माझी कस्तुरी, तैसी भाषा माझी सागरी भाषा मराठी हे लिहावं लागलं. म्हणजे कल्पना करा की त्यांना पर्याय नव्हता. हळूहळू त्यांनी हे बदलत नाही, परिस्थिती बदलली आणि मग एक वेगळी संस्कृती रुजवली, ज्याचं वर्णन टी.बी. कुन्नांनी डिनॅशनलायझेशन ऑफ गोवन्स या शब्दामध्ये केलेलं आहे. आता संगीतातून बोलता बोलता आपसुकच आपण लोककला आणि आपला आधीचा जो लोकसंस्कृतीचा ठेवा आहे त्याच्याकडे वळलेलो आहोत. तर या लोककलाच्या संदर्भातच एक म्हणावं लागेल की मी आता मला गोव्यामध्ये येऊन 20 वर्ष झाली. या 20 वर्षात मला रंगमंचावर जी लोककला दिसली किंवा अनेक पर्यटनाचे असे जे मेन्यू असतात तिथं गोव्याची कला म्हणून काहीतरी एखादा ग्रुप सादर करत असतो किंवा तुम्ही बोट क्रूजवर गेला तिथे दाखवली जाणारी कला, 5 स्टार हॉटेल्समध्ये दाखवली जाणारी कला आणि गोव्याच्या मातीतली खरी लोककला याच्यामध्ये खूप फरक जाणवतो. तर किंवा शिमगोत्सवामध्ये ज्या स्पर्धा होतात तिथले ते एकदम युनिफॉर्म कपडे आणि तिथली एक संचलनाच्या पद्धतीची कला, तर गोव्याच्या लोककलेचं खरं स्वरूप आज टिकून आहे का? आज प्रत्येक गोष्टीचं मार्केटिंग होऊ लागलेलं.
आणि मार्केटिंगचे आपले काही असे नियम असतात आणि मार्केटिंगचे आपले असे काही दुष्परिणाम असतात. लोककला या मुळात उत्स्फूर्त होत्या. या लोककलांचा करता कोणी नाही. त्यांना लोककला का म्हणतात? कारण त्या लोकांनी निर्माण केलेल्या आहेत, त्या कोणी एका माणसाने निर्माण केलेल्या नाही. जी लोकगीतं आहेत ती कोणीतरी विष्णू वाघनी किंवा बाबा वरकरांनी लिहिलेली नाही. ती कोणीतरी लिहिली, कधीतरी म्हटलेली आहे. अनेक वर्षानुवर्षे ती लोक म्हणत आहेत, त्यांचा करता ज्ञात नाही. लोक हे या लोककलांचे करते आहेत. त्यामुळे त्याच्यात जी उत्स्फूर्तता असते, लोककलेचा उत्स्फूर्तता हाच प्राण आहे. पण जेव्हापासून आपण सगळ्या लोककलांचं एक प्रदर्शन मांडायला लागलो किंवा प्रदर्शनासाठी त्यांचा वापर करू लागलो, तेव्हापासून त्या लोककलांचा म्हणून एक भाग झाला आणि आमच्याकडे नसलेल्याही काही लोक आमच्या लोककला म्हणून खपवल्या जाऊ लागल्या. म्हणजे आता समयी नृत्य वगैरे जे होतं ते दिसायला चांगलं दिसतं याबद्दल वादच नाही, पण ते कधी होतच नव्हतं. पण आता त्या सगळ्या कवायती करून हे करून ते सगळं होतं आणि आमचं म्हणून ते खपवलं जातं. अनेक अनेक अशा फुगड्यामध्ये काही प्रकार आहेत जे आमचे नव्हतेच, पण प्रत्येक फुगडी कॉम्पिटिशन मध्ये आता ते प्रकार गोव्याची फुगडी म्हणून घातली जातात. त्याला काही अर्थच नाही. पण हे सगळं होत राहतं. जोपर्यंत आपण याचं कमर्शियलायझेशन करत राहणार तोपर्यंत हे होत नाही. पण त्यासाठी माझी सूचना अशी होती की तुम्ही पर्यटक जिथे येतात तिकडे कलाकारांना आणून त्यांच्यासमोर नाचवू नका. प्रत्येक गावामध्ये कलाकारासाठी असा एक मांड तयार करा की जिथे पर्यटक स्वतःहून गेले पाहिजेत आणि त्या गावची जी सामाजिक परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये त्या पद्धतीनेच त्यांचे ते लोकनृत्य किंवा लोकगीतं झाली पाहिजेत आणि लोकांनी जाऊन त्या गावात बघितली पाहिजे. आपली दिशा चुकलेली आहे. बरोबर. आपण खरं म्हणजे उलटे जायला पाहिजे. पर्यटकांनी आजही कसं केरळमध्ये, केरळचं कसं ते विलेज ओरिएंटेड टुरिझम आहे. आपण आपलं टुरिझम सिटी ओरिएंटेड करून ठेवलेलं आहे. एक प्रमुख आपल्या गावांची सुद्धा शहरं करायला आपल्याला आवडतं. म्हणून मी अनेकदा माझ्या एका कवितेमध्ये मी म्हटलंय की इस कड़ी धूप को एक छांव दे दो, शहर है उसे बस गाँव दे दो, इस कड़ी धूप को. आता आपण थोडंसं साहित्याच्या क्षेत्राकडे वळूया, ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः जवळजवळ सगळे साहित्य प्रकार हाताळले आहेत. मला वाटतं कादंबरी मी तुमची वाचलेली नाही, कथा, कादंबरी, ललित लेखन, कविता, आत्मचरित्र असतील किंवा हे सगळे जे साहित्याचे प्रकार आहेत आणि नाट्य संहितेचं लेखन, या सगळ्यामध्ये काल, आज आणि उद्याचा गोमंतक तुम्ही कसा पाहता? म्हणजे किंवा संपादनाचं क्षेत्र आहे की पहिली आद्य संपादक गोव्याची म्हणजे आपल्या दादा वैद्यांच्या पत्नी कैलासवासी सरस्वतीबाई वैद्य, ज्यांनी हळदी कुंकू हे कालिक त्या काळामध्ये संपादित केलं, ती गोव्यातली पहिली संपादक. पण आज पत्रकारितेचं क्षेत्र असू दे, प्रकाशनाचं असू दे, फारशा स्त्रिया आजच्या काळात मला तिथे दिसत नाही. तर एकूणच या सगळ्याचा आढावा आणि कुठल्या दिशेने चाललंय, त्याच्यामध्ये क्वालिटी किती आहे आणि क्वांटिटी किती आहे? गोमंतकीय साहित्याचा पट इतका विस्तृत आहे की तो 5-10 मिनिटात मांडणं सर्वात अशक्य आहे. पण तरी आपण असं म्हणू की आपली जी साहित्यिक परंपरा इथली आहे तिच्यावरती संस्कार हे एकेकाळी आपण देवगिरींच्या यादवांचेच त्याच राजवटीचे एक भाग होतो. त्यामुळे साहजिकच ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम यांचे संस्कार हे आमच्या भाषेवरती झाले सुरुवातीला. त्यातूनच पुढे थॉमस स्टीफनला ख्रिस्त पुराण लिहावं लागलं, फादर आंतोन द क्रुवाला पीटर पुराण लिहावं लागलं, कृष्णदास श्यामाने कृष्णलीळा चरित्र लिहिलं, सोयरोबानाथ आंबेंनी आपली अभंगरचना केली, कृष्णभट्ट बांदकरांनी आपली अभंगरचना केली. पहिलं मराठीतलं संगीत नाटक कृष्णभट्ट बांदकरांनी केलं, ते गोव्यामध्ये केलं. अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलं नाही, उलट अण्णासाहेब किर्लोस्करांना कृष्णभट्ट बांदकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली नाटक लिहिण्याची. त्यामुळे ही सगळी अभिजातता गोव्यामध्ये झाली. त्यानंतरही सतत बहर येत राहिला आणि पोर्तुगीजांच्या काळामध्येही मराठीतून कोकणीतून विपुल लेखन झालं. विशेषतः शणै गोयबाबांनी कोकणी लेखनाचा पायंडा पडल्यानंतर अनेक जण त्या वाटेनं गेले आणि आता अनेक जण उत्स्फूर्तपणे कोकणीतूनही लिहित आहेत, मराठीतूनही लिहित आहेत. या सगळ्याचा हे असताना मध्ये थोडासा भाषावादाला कटुता आली,
सृजनात्मक पातळीवर एक थोडीशी दुश्मनी पण निर्माण झाली. भाषावाद्यांच्यामध्ये कोकणीवादी मराठीवादी असे तट पडले. या भांडणामध्ये मला असं वाटतं की कुणाचा जर जास्त फायदा झाला तर तो इंग्रजीचा झाला. आणि सुदैवाने आता सगळ्यांना कळून चुकलंय की भांडणं आपली बाकीच्या बाबतीत असू शकतील, सृजनाच्या पातळीवर भांडणं नको, साहित्याच्या पातळीवर भांडणं नको. तिथे कोकणी आणि मराठीला हातात हात घालूनच गेलं पाहिजे. आणि मी फार स्पष्ट आहे या बाबतीत. माझं आग्रही मत असं आहे की अनेक जणांना वाटतं की गोव्यामध्ये मराठी राहिली तर त्याच्यापासून कोकणीला धोका आहे. माझं म्हणणं उलटं आहे. मी म्हणतो आणि ठामपणे म्हणतो की गोव्यामध्ये मराठी राहिली तर कोकणीच्या डोक्यावर एक अक्षय छत्र नेहमीच राहील. कोकणीला घालवण्याचं काही कारण नाही. मी दोन्ही भाषातून लिहितो, माझी अभिव्यक्ती दोन्ही भाषामधून होती. त्यामुळे दोन्हीकडचे लोक आमच्याकडे बघताना शंकेनं बघतात. आणि असे अनेक जण आहेत की ते दोन्ही भाषामध्ये लिहितात. पण डिस्पाइट ऑल दिस ऐतिहासिक कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की मराठीचं ज्ञान जर तुमच्याकडे असेल तर कोकणीला काहीच नुकसान होत नाही. अट्टाहासाने आज काही टाकसाळीमध्ये नवीन शब्द पाडण्याचा पायंडा पण सुरू झालेला आहे. तो पूर्णपणे अनिष्ट आहे. कारण हा मराठी शब्द हा नको म्हणून मग दुसरा काहीतरी शब्द घेऊया आणि घडवूया ही अहमहिका कोणाच्याही हिताची नाही. जे रूढ शब्द आहेत, जे लोकांना कळतात ते त्याच भाषेमध्ये आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे. माझा कशालाही विरोध नाही, अभिव्यक्ती कुठच्याही भाषेतून यावी आणि दोन्ही भाषा आपल्या आहेत. मला कोणी प्रश्न तुझ्या दोन भाषा कशा असू शकतात, त्यावर माझं उत्तर असं आहे की कृष्णाचा जन्म देवकीच्या पोटी झाला पण त्याचा सांभाळ यशोदेने केला. त्याने दोघांनाही आई म्हटलं पाहिजे आणि दोघांनाही आई मानलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण सध्या गोव्यामध्ये बघतो की वर्षाच्या 365 दिवसामध्ये 500-600 पुस्तकं प्रकाशित होतात. त्यातले खूप जास्त हे कविता संग्रह आहेत. आणि एकूणच आता कम्प्युटर्स आहेत, या सगळ्यामुळे एखादं पुस्तक छापणं ही खूप सोपी गोष्ट झाली की लग्नाच्या वाढदिवसाला जसा एखादा शालू किंवा प्युअर सिल्कची महागडी साडी घ्यावी तेवढ्या पैशामध्ये एक पुस्तक छापून निघतंय. तर या अशा छापलेल्या पुस्तकांमुळे खरंच साहित्यावर भर पडते. एवढेही पैसे पुस्तक छापायला कमी लागतात. काय झालं होतं, तंत्रज्ञान जसं प्रगत होत जातं तशा गोष्टी सोप्या होतात. गोष्टी सोप्या झाल्या की मग त्यांची किंमतही कमी होऊ लागते. कारण कॉन्झ्युमर मार्केटचा नियम हा आहे की जितके कमी हात राबू लागतात तितकी त्याची उत्पादनाची जी किंमत असते ती किंमत कमी कमी होत जाते. पुस्तकांचं तसं झालंय. आज एक माणूस तुमचं संपूर्ण पुस्तक काढून देऊ शकतो, एक कंपोजर. पूर्वी असं नव्हतं. खेळे जुळवायला कितीतरी दिवस जायचे, ते प्रूफ रीड करायला कितीतरी दिवस जायचे, मुद्रित शोधन करून मग पुन्हा हे करायला बाइंडिंग करायला माणसं जायची. आज झटपट सगळी कामं मशीनवर होतात. आणि कोकणीतून मराठीतून आता हिंदी इंग्रजीतून पण गोव्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं होतात. पण मोठ्या प्रमाणात पुस्तकं होणं हे गुणवत्तेचं लक्षण नाही. संख्या वाढेल आणि हाच प्रकार मी नंतर आपण येऊ नाटकांच्या बाबतीत पण झालेला आहे की संख्या वाढते आहे, क्वांटिटी वाढते आहे पण क्वालिटी वाढत नाही. क्वालिटी जर वाढायची असेल तर त्यासाठी स्वतःचं कठोर आत्मपरीक्षण करण्याची एक तयारी पाहिजे असते. आणि आपण हे सगळं का करतो आहोत याचं एक उत्तर हवं असतं. सगळ्या कलांच्या बाबतीत मी म्हणतोय, मग ते साहित्य असेल, ते नृत्य असेल, ते संगीत असेल, मी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी हे करतो आहे का, मी माझ्या आत्मिक सुखासाठी हे करतो आहे का, की मला लोकांना सांगण्यासारखं, लोकांना विचार करायला प्रवृत्त करायला लावण्यासारखं माझ्याकडे काहीतरी आहे म्हणून मी हे करतोय. या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. एक उदाहरण देतो फक्त. आता मी एक लेखक आहे, कवी आहे. काही वर्षांपूर्वी आमचे एक मंत्री केंद्रातले मणिशंकराजी तेव्हा पेट्रोलियम मिनिस्टर होते, ते अंदमानला गेले आणि त्यांनी सावरकरांनी लिहिलेल्या ओळी होत्या तिथल्या स्मारकावरच्या, या काढायला. महाराष्ट्रातले फार कमी पुढारी याबद्दल बोलले. काही जण तर त्यांच्या सरकारमध्ये होते, ते काहीच बोलले नाही. दादर माटुंग्याला एक कवी संमेलन होतं आणि सुशीलकुमार शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे आणि मी पण एक कवी म्हणून तिकडे गेलो होतो. तेव्हा काही आमदार वगैरे नव्हतं. पण मला राहावे लागा, माझ्या
सतत असं कदगदत होतो. तर सावरकर हा माझ्या भक्तीचा एक विषय आहे. त्यामुळे तिथं मी माझी कविता जेव्हा वाचायची वेळ आली तेव्हा मी उभा राहिलो आणि मी सांगितलं की शिंदे सर मला माफ करा. मी म्हटलं महाराष्ट्राचा नाही, मी गोव्याचा आहे. पण गोवेकर असलो तरी म्हटलं माझी नाळ ही मराठीशी जोडलेली आहे. हे खरे की गोव्यातला मी तरी तुकोबाच्या ओव्यातला मी असंही नाही. आणि मी म्हटलं की एक दुःख वाटतं मला की सावरकर हे तर आमच्याच कविकुळाचे पूर्वज होते, महान कवी होते, त्याशिवाय देशभक्त होते. अर्धी हयात त्यांनी तुरुंगामध्ये घालवली, तो कोलू ओढला, प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या आणि अशा एका माणसाच्या महापुरुषाच्या कविता काढून टाकण्याचा आदेश एक मंत्री देतो आणि आम्ही काहीच बोलत नाही. मग आम्ही शंड आहोत का? आम्ही गप राहावं का? मी म्हटलं माझी कविता म्हणून लोकांना हसवायला आलेलो नाही. मला लोकांना हसवणं हा माझा धंदा नाही आणि तो माझा व्यवसाय नाही आणि मला त्यात रस नाही. मला लोकांना काहीतरी सांगायचंय की माझ्याकडे सांगण्यासारखं काहीतरी आहे म्हणून मी हे सांगतोय. आणि जे काही सध्या घडतंय त्याचा निषेध म्हणून म्हटलं मी कविता वाचतो. तुम्ही कल्पना करा की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री समोर आहे, त्याच्या समोर काहीतरी बोलणं म्हणजे एका कवीने बोलणं हे तर फारच धाडसाचं आहे. पण मी अशी धाडसं कधी कधी करतो. शरद पवारांच्या घरी एकदा कवी संमेलन होतं, तर मी एकदा त्यांनाच सांगितलं, पवार साहेब म्हटलं तुमच्यावरची कविता वाचू का म्हटलं. सोनियाच्या शिवारात शरदाचे मळे 4 वर्षे टपका करून आता वेळ इटलीवरचा राग केला घड्याळ गेले हाती, दिल्लीवरच्या तख्तासाठी नवली बारामती असं म्हटलं. ते हसले. पण इथे मी मुख्यमंत्र्यांच्या समोर एक कविता म्हटली की अंदमानच्या जेल समोर मद्राशाने लुंगी फेडली, मराठीच्या शत्रूसाठी अय्यरची पुंगी वाजली, पेट्रोल पिऊन काजवे आता सूर्यावरती थुंकू लागले आणि जनपथावरचे श्वान मंत्री होऊन भुंकू लागले. बिनमणक्याच्या मणीला सावरकर कळलाच नाही, कारण देशभक्तीच्या पिळासाठी यांचा सुंब जळलाच नाही. अरे कावेबाज कोल्यानो, तो तर साक्षात वाघ होता, स्वतंत्रतेचे स्तोत्र गाणारा प्रकाशमान चिराग होता. कवितेमध्ये शब्द कुठे, ते तर धगधगते अंगारे होते आणि खिड्यांचीच लेखणी झाली तेव्हा अंगावर शहारे होते, तेव्हा अंगावर शहारे होते. पण सावरकरांचे काळी आता अपमानाने जळते आहे आणि अंदमानचे काळे पाणी आसू पिऊन रडते आहे, आसू पिऊन रडते आहे. सांगण्याचा उद्देश असा की प्रत्येक कलाकाराकडे आपलं असं स्वतःचं काही स्टेटमेंट असलं पाहिजे, काहीतरी सांगण्याचं एक त्याच्याकडे असलं पाहिजे. मला वाटतं आणखीन एक गोष्ट मला विष्णुसूर्या वाघांबद्दल यावेळी सांगितली, याची प्रचिती आपण नेहमी घेत असतो की स्वतःचीच कविता उत्तमरित्या कशी सादर करावी, ती गेय असेल किंवा मग विडंबनात्मक असेल, उपहास असेल, राजकीय भाष्य असेल, ती उत्तम सादर कशी करावी हे याचं उत्तम उदाहरण आपल्या गोमंतकामध्ये आज आपल्या समोर आहे. आणि नवीन पिढीसाठी हा खरंच एक दाखला आहे की आपण कविता करतो आणि त्या समोर कागद धरून खूपदा वाचत राहतो, तर स्वतःची कविता आपली आतून आलेली अतिशय सुंदर सादर विष्णू वाघ करतात आणि म्हणूनच त्या कविता पुन्हा पुन्हा ऐकायला आपल्याला आवडत असतात. कविता लक्षात ठेवणं ही सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे. बऱ्याच कवींना वर्षानुवर्ष कविता लिहून सुद्धा आपली कविता आठवत नाही. पण मी जेव्हा गेलो महाराष्ट्रामध्ये बघितलं कवितेसाठी इतका ऑडियन्स असतो. खासबाग मैदानावर एकदा आम्हाला बोलवलं कोल्हापूरच्या. मला वाटलं खासबाग मैदान म्हणजे तिथे शाहू महाराज कुस्त्यांचे फळ भरले. आता म्हटलं कुस्त्या गेल्या आणि आता कवीना बोलून तिथे काय करणार, बघायला कोण येणार. खासबाग मैदानावर बघितलं 30,000 लोकांचा समुदाय फक्त कविता ऐकायला होता. मंगळवेढ्याला 10,000 लोक फक्त कविता ऐकायला होते. पुणे फेस्टिवलला आम्ही जायचो तेव्हा शनिवारवाड्यात कवी संमेलन व्हायची. आतमध्ये कचाकच करून शनिवारवाड्याच्या तटबंदीवरती पण लोक होते. आता ते कोर्टाचा 10 वाजल्यानंतर बंदीचा आदेश आल्यापासून तिकडे होत नाही, बालगंधर्वमध्ये होतं. पण असे अनेक श्रोते. तेव्हा मला कळलं की शेवटी परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून जर तुम्ही लोकांकडे जात असाल तर तिथे मेहनत केली पाहिजे आणि या मेहनतीला पर्याय नाही. मग तुमची कविता विडंबनाची असेल, गंभीर असेल, कसली असेल, पण खूप. त्यामुळे मी 3 तास कवितांचे जेव्हा प्रोग्राम करतो माझ्या हाती कधी चिठोराही नसतो. माझ्या स्वतःच्या 700 कविता मला पूर्णपणे तोडपाड आहे.
आता मी थोडा गिअर बदलते आणि आपण नाट्यक्षेत्राकडे वळूया. त्यांच्या स्वतःच्या मराठीमध्ये जवळजवळ 36 नाट्यसंहिता आहेत, कोकणीमध्ये 36 आहेत आणि 20 मराठी एकांकिका, 22 मराठी एकांकिका. इतकं प्रचंड म्हणजे जवळजवळ 100ला पोहोचेल अशी नाट्यसंपदा विष्णुसूर्या वाघांची आहे. आणि स्वतःच्या संहितांबरोबरच नाट्य दिग्दर्शन, नाटकामध्ये अभिनय आणि नाटकांची निर्मिती अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये गेली कित्येक वर्ष वावरणारे विष्णुसूर्या वाघ यांचं नाटकांवरचं भाष्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. एक म्हणजे संगीत नाटक, दुसरं आपलं तियात्र आणि तिसरं गद्य नाटकांमध्ये आज कोकणी आणि मराठीमधले प्रवाह, जुनी नाटकं, आजची नाटकं आणि हे सगळं कुठे चाललंय आणि नाट्य चळवळ नावाचा प्रकार गोव्यामध्ये कशा प्रकारे, असं काही बीज त्याचं आहे का की जे खऱ्या अर्थाने काहीतरी सत्व घेऊन पुढे जात आहे? आणि गोव्यामध्ये पूर्वी जे काही चालायचं हौस म्हणून ती तर एक चळवळच होती. आज दुर्दैवानं तिचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणजे उत्सवात माझ्या सुदैवानं माझ्या वडिलांच्या बरोबर मी संपूर्ण गोव्यातली रंगभूमी बघितली. प्रत्येक खेडोपाडी जाऊन जवळजवळ, म्हणजे एकही असं खेळ नसेल की जिथे सूर्याबागने जाऊन नाटक बसवलं नाही. ज्या ज्या गावात वस्ती आहे त्या प्रत्येक ठिकाणी कधी ना कधी त्यांनी जाऊन नाटक बसवलेलं. आणि लहानपणी बऱ्याच वेळा मी चांगला प्रॉम्प्टर होतो, म्हणजे प्रॉम्प्टिंगची पण एक कला असते आणि काही जणांना प्रॉम्प्टर लागतात नाटक चांगलं होण्यासाठी. प्रॉम्प्टर आला नाही तर तुझ्यामुळे नाटक आमचं खड्ड्यात गेलं असं म्हणून पण प्रॉम्प्टरला शिव्या मिळाले असतात. त्यामुळे त्या काळी अनेक जण असे होते की जे आमच्या वडिला सांगायचे, आज मागचं विष्णू दाडा तो असल्याबरोबर अधिक बोलत जातो. तर मी प्रॉम्प्टिंग खूप चांगलं करायचं. पण या निमित्तानं मी नाटक बघितलं. तेव्हा त्या हौसेच्या निमित्तानं जे काही चालायचं ती चळवळच होती, वेगळं काही नव्हतं. प्रत्येक गावामध्ये एक एक महिना, 2-2 महिने तालमी व्हायच्या. त्यासाठी मेहनत घेतली जायची, खर्चही केला जायचा. पैसे नसले तर घरातला भात विकून नाटक केलेलं अनेक जणांनी मी बघितलेलं. अशी पण परिस्थिती होती. नाटक केल्यानंतर काही मिळेल याचीही शाश्वती नव्हती. तो सगळा चळवळीचा भाग होता. आणि हे उलट सगळं करून सुद्धा मी देवाची सेवा म्हणून, देवीची सेवा म्हणून हे करतोय, हा पुन्हा एक नतमस्तक पर भाव तिकडे होता. आज त्यातलं काही राहिलेलं म्हणजे आज एका बाजूला पण कोकणी असेल, मराठी असेल, जी आजकाल नाटकं होतात ती म्हणजे आमच्याला कोणी लिहून देतो, कोणीतरी बसवतो आणि मग तो त्याचे 100-200 प्रयोग करतो आणि गावाने काय नाही आज पण त्या का पाहिजे का फोन कर तुझं नाटक कर. त्याला 10-15 हजार रुपये दिले की ते आपोआप नाटक होऊन जातं. हा जो प्रकार आहे यातून काही निष्पन्न होणार नाही. पुन्हा आपण विलेज थिएटरची जी संकल्पना होती की गावातलं नाटक गावात झालं पाहिजे, ही काहीतरी पुन्हा उभं केलं पाहिजे. आणि आता जे स्पर्धेचे नाटक म्हणून अकादमीमध्ये होतात आणि त्याशिवाय आता कोकणीमध्ये अनेक ग्रुप्स व्यावसायिक स्तरावर नाटकं जे आता तुम्ही सांगितलं एवढे पैसे दिले तिथे येऊन करतात. तर या कोकणीमध्ये पण आता 2 प्रकार झालेले आहेत. एक म्हणजे निव्वळ व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून येणारी नाटकं, जी नावं पण काय घरात माव जाता त्यांचा आणि फारार फार, आम्ही 4 बेकार असं काहीतरी अशी नावं शोधून काढतात ते. पण त्यांना वाटतं की अशी नावं ठेवली की नाटक चालणार. मी एक खूप स्पष्ट विधान करतोय की जितक्या मोठ्या प्रमाणात केवळ अशी कामचलाऊ नाटकं येत राहतील तितक्या मोठ्या प्रमाणात कोकणी रंगभूमी कमकुवत होत जाईल. आपला प्रेक्षक निर्माण करायचा असेल तर तो विनोदी आणि केवळ लोकांना हसवणाऱ्या नाटकांच्या बळावर निर्माण करता येत नाही. प्रेक्षकांच्या मेंदूला, त्यांच्या सर्जकतेला आणि त्यांच्या वैचारिकतेला आवाहन करणारं नाटक जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत रंगभूमीचं काही होणं कठीण आहे. याच ठिकाणी मला तुका अभंग हे जे त्याच्यामध्ये अतिशय विद्रोही अशा प्रकारचं चित्रण आलं होतं आणि शासकीय पातळीवर खूप दबाव आला होता त्यावेळी की यातल्या काही व्यक्तिरेखा बदलाव्या, प्रसंग बदलावे. तर असं प्रेशर जेव्हा येतं आणि तरीही आपल्याला असंच सांगायचं असतं, तर अशा वेळी तुम्ही नेमकं कशा पद्धतीने याच्यातून मार्ग काढला? काही नव्हतं. आता विद्रोही तुकाराम ही एक भूमिका डॉक्टर आ. साळुंखे यांनी निर्माण केलेली आहे. पण त्यांचं साहित्य तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की साळुंखेंना फक्त विद्रोही तुकारामच दिसला प्रत्येक ठिकाणी. माझ्या नाटकात तसा तुकाराम नाही दिसला मला. माझ्या नाटकामध्ये फक्त या भूमिकेपासून तुकाराम सुरू होतो
आणि शेवटी मग तो देवाच्याही पलीकडे जाणारा तुकाराम होतो. हा प्रवास त्यामध्ये आहे. तो अनेकांना विद्रोही वाटतो, पण तो खरं म्हणजे विद्रोह नाही, तो एक आत्मशोध आहे स्वतःचा त्याने घेतलेला. म्हणून प्रसंगी तो देवालाही शिव्या देतो, देवालाही काही काही म्हणतो. हे सगळं जे तुकारामाच्या अभंगात आहे तेच माझ्या नाटकात आहे. एकही शब्द विष्णू मागचा त्यात नाही. पण एका वेगळ्या अर्थाने मी तुकाराम पाहिला आणि त्याचं कारण असं की जगाच्या पाठीवर असे प्रबोधन करणारे तुकाराम सतत होत गेले अनेक. काही ठिकाणी त्याला संपवण्यात आलं, काही ठिकाणी वैचारिकदृष्ट्या संपवण्यात आलं. पण महत्वाचं म्हणजे महापुरुष गेला तरी त्याचा विचार कायम राहतो. हा एक मुख्य सूत्र होतं मला त्यामध्ये सांगायचं की तुकाराम सदेह गेला की बाकी कसा गेला हे महत्वाचं नाही, पण तुकाराम जे सांगून गेला ते महत्वाचं आहे. देव आहे ऐसी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी आठवावे, असं म्हणणारा तुकाराम हा विद्रोहीच होता. पण तो विद्रोह वेगळ्या पातळीवरचा आणि देवाच्याही शोधाच्या पलीकडे गेलेला होता. आता पुन्हा पुढचा गिअर बदलत असताना नृत्य या प्रकाराकडे मला यायचं, संस्कृतीचा एक भाग म्हणून लोकनृत्य आणि त्याशिवाय गोव्याची म्हणून अशी कुठली अभिजात नृत्य शैली आपण सांगू शकतो का? जशी महाराष्ट्राची लावणी आहे हां, किंवा याची कथाकली आहे, भरतनाट्यम आहे, असं काही आपल्याकडे खास गोव्याचं असं म्हणून नाही. आपल्याकडे नाच दाखवतात तो देखील, आणि तो पण साहेबा पलतडी होता एकच. तो दामू एवढी दामू म्हणजे हे दामू नाही, पण तो दामू पाठवातच पोचत नाही किंवा हे वर्ष साहेबा पलतडी होता असंच म्हणत असतो. म्हणजे एका अर्थी हे व्यवस्थेचं लक्षण आहे आजच्या व्यवस्थेचं की या लोक कलांचा प्रवास हा कुठेच पोचलेला नाही, ते अगदी अलीकडेच आहेत. गोव्याचं म्हणून काही नृत्य होतं. गोव्यामध्ये मोहनाबाई पालकर या नावाची नर्तिका होती जी पेशव्यांची राजनर्तिका होती. आज कुणाला मोहनाबाई पालकरांचं नाव माहिती नाही. असे अनेक नर्तक आपल्याकडे होते. अगदी अलीकडच्या काळात गोपीकिशन महाराजांचे शिष्य मांजरेकर, रामकृष्ण मांजरेकर, हे त्यांनी खूप मोठं नाव कमावलेलं होतं. त्यांचे चिरंजीव गोरख मांजरेकर हे त्यांचे वडील मोठे नर्तक होते. पण खास नर्तनाच्या बाबतीत आम्ही काही केलं नाही. आणि आपल्यावर मग जे संस्कार झाले ते पुरुदिन्याचे झाले आणि बाकी सगळ्या पोर्तुगीज इम्पॅक्ट जो होता तो राहिला. एक चंगळवादी दृष्टिकोन बनला समाजाचा. त्यामुळे नृत्याचा अभ्यास करण्यासाठी लागणारी चिकाटी हिचा एक सरसकट म्हणजे नकोच ती आपल्याला कशाला काय पाहिजे अशी वृत्ती निर्माण झाली. त्यामुळे नृत्याच्या क्षेत्रात गोवा खूप मागे आहे. आपली परंपरा एकेकाळी होती, खूप मोठी होती. पण आजच्या काळामध्ये मला वाटतं पुन्हा एकदा भरतनाट्यम शिकणं, कथक शिकणं असं पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. क्लासिकलचे क्लास सुरू झाले, त्या अर्थाने क्लासिकल आहे सगळं. बरोबर, कलाकार निर्माण नाही झाले अजून. गोव्याचं चित्रपट क्षेत्र, तुम्ही स्वतः सुद्धा काही चित्रपटांची निर्मिती, पटकथा, संवाद लेखन केलेलं आहे, काही चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहे. आणि आता गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आयोजित होतो, गोवा मनोरंजन सोसायटीचा तुम्ही भाग होता आयोजनाचा महत्वाचा. तर हा महोत्सव सुरू झाल्यामुळे चित्रपट क्षेत्राचा काही फायदा झाला किंवा फिल्म अप्रिसिएशन म्हणतो त्याच्याबद्दल? आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे गोव्यात आयोजनाचा एक फायदा असा झाला की जागतिक चित्रपटाबद्दलची जी एक जाणीव असते ती जाणीव निर्माण झाली. ठीक आहे, इथे येणारा चित्रपट हा काही चिल्लर नसतो, तो जागतिक दर्जाचा सिनेमा असतो. आणि वेगवेगळ्या देशातले जरी ते सिनेमे असते तरी ते त्या भाषेतले सिनेमे नसतात. त्या मुळात चित्रपटाची म्हणून आपली एक वेगळी भाषा आहे. ती इंग्लिश, फ्रेंच वगैरे काही असत नाही. ती मराठी, कोकणी, कन्नड, बंगाली अशी कुठलीच भाषा असत नाही. चित्रपटाला आपली भाषा असते, ज्याला फिल्म लँग्वेज होते. त्या भाषेत जेवढे अधिकाधिक पिक्चर्स होतात तेवढे गाजतात आणि तेवढे जगन्मान्य मानले जातात. आपल्याकडे अजून पण ती पद्धत सुरू झालेली नाही. म्हणजे खूपदा आपण या भाषेतला पिक्चर मी करतोय असं म्हणतो, त्याला काही अर्थ नाही. चित्रपट हा भाषेच्या पलीकडे जाणारा माध्यम आहे. तर भाषा नसली तरी पण तो चित्रपट चालू शकतो. पण आता जसं काय केरळमध्ये एक अवेअरनेस आहे किंवा बाकीच्या राज्यामध्ये एक अवेअरनेस आहे, आपली फिल्म आहे ती म्हणून आपल्या मातीतले विषय मांडणारी. तर गोव्यात आमच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये ही अवेअरनेस आहे. असं अवेअरनेस
आता दामोदर सारखा एखादा निर्माता जिद्दीने तो चित्रपट करतो की आज ट्रेंड सगळा चाललाय की शेतं विकून शेतीकडे पाठ वळवून आम्ही हे करतो, अशा वेळी तो चित्रपट करतो. पण किती लोक मग आपण तो चित्रपट बघायला येतो किंवा ती असोसिएट येतात. असं खूप जण आहे. धर्मांत रेडेकर सारखा एखादा गोव्याचे प्रश्न घेऊन करतो, तालक सारखा आजच्या गोव्याचे प्रश्न मांडतो चित्रपटामधून. पण हे सगळे चित्र मांडत असताना सुद्धा लोकांचा प्रतिसाद त्यांना किती मिळतो, तर रसिकांची म्हणून पण काही थोडी जबाबदारी आहे. तो रसिक निर्माण व्हायला पाहिजे चित्रपटांचा. आता मी शेवटचा गिअर टाकते की दृश्य कला जे आपण म्हणतो, चित्रकला असेल, शिल्पकला असेल किंवा अनेक आदिवासींच्या कला, असं आपण आता काही ठिकाणी वारली बघतो, अनेक प्रकारच्या कला बघतो प्रसिद्ध आहेत, तसं गोव्याची म्हणून अशी स्वतःची दृश्य कला. गोव्यातली आदिवासींची प्रस्तर शिल्प ही तर माऊस आहेत वाळपईला. पाण्याखाली झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याखाली दगडांवर कोरलेली अजून पण आहे. म्हणजे चित्रकलेची ही खूप मोठी परंपरा आपल्याला होती. हाच गोवा आहे ज्या गोव्याने रघुवीर मुळगावकरांसारखा श्रेष्ठ चित्रकार दिला, दीनानाथ दलाल यांच्यासारखा चित्रकार दिला, फ्रान्सिस न्यूटन सोझा याच्यासारखा चित्रकार दिला, झेवियर सारखा चित्रकार दिला, असे लक्ष्मण पै सारखा चित्रकार दिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट चित्रकलेच्या दुनियेत जरा ऍबस्ट्रॅक्टचा बाप समजलं जातं तो V.S. गायतोंडे सुद्धा गोव्याचेच देणगी आहे. त्यामुळे गोवा हा तसा मागे नाही. आजही मी सांगतो, नवीन पिढीमध्ये काम करणारे जे चित्रकार आहेत ते आंतरराष्ट्रीय स्केलवरती त्यांचं रेटिंग खूप वरचं आहे. मग तो विराज नाईक सारखा असेल, सचिन नाईक सारखा असेल, हे साधे साध्या गावामधून आलेले सगळे लोक आहेत. हनुमान कांबळी सारखा, पण त्याला एक आज रेकॉग्निशन मिळालं इंटरनॅशनल लेवलला. त्यामुळे या क्षेत्रात खूप आशादायक गोष्टी आहेत. म्हणजे खूप चांगलं काम लोक करतायत आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. आता मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की आपण संस्कृतीचा अजून एक भाग म्हणतो की माझं वागणं बोलणं चालणं, माझी वेशभूषा, माझी खाद्य संस्कृती, माझी वाद्याच्या सगळ्या सकट सण समारंभ, रीतिरिवाज, या सगळ्यातूनच आपली संस्कृती आविष्कृत होत असते. तर हे सगळं करत असताना म्हणजे त्यातही फ्युजन दिसतं. अगदी उदाहरणार्थ आजचा तुमचा जर मी ड्रेस पाहिला तर त्याच्यामध्ये मॉडर्न आणि एथनिक असं दोन्हीचं फ्युजन आहे जे पुन्हा आपण संस्कृतीच्या हिंमत खूप लोक करत नाही. तर अशा प्रकारे सगळी सण विषय होत असताना हा जो भाग आहे सण समारंभ, रीतिरिवाज, त्याच्यातून खूप उत्तम रीतीने संस्कृती जोपासली जाते. पण संस्कृती आणि धर्म यांचा एकमेकाशी संबंध किती आहे? सांगतो. एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. आज मी सकाळी मल्याळम साहित्य संमेलन इथेच वरती चाललोय, त्याचं मी उद्घाटक होतो. आणि केरळमध्ये तुम्ही गेलात तर तुमच्या लक्षात येईल, याचं उत्तर आपोआप मिळतं की केरळमध्ये हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत. पण त्यांच्या वेशावरून गेलात तर कोण काय तुम्हाला कधी कळणार नाही. पेहरावरून गेलात तर कधी कळणार नाही. भाषेवरून गेलात तर कधी कळणार नाही. सण, रिवाज, समारंभ याच्यावरून गेलात तरी कळणार नाही. ओणमचा सण सगळेच साजरे करतात. त्यात हिंदूही असतो, मुसलमानही असतो आणि ख्रिश्चनही असतो. त्यांच्या लग्नाला तुम्ही केरळमध्ये कोणी जर ख्रिश्चन मित्र असले तर त्यांच्या लग्नाला जा. त्यांचं सगळं लग्न हे भारतीय पद्धतीनुसारच होतं. साड्याच नेसल्या जातात, वेण्याच मांडल्या जातात, गजरे मांडले जातात, सगळं काही तसंच असतं, घुमटं वाजवली जातात. पण आपल्याकडे सगळं बदललेलं आहे. आणि गोव्यामध्ये एका गोव्यात दोन गोवा झालेले. आणि म्हणून अनेकदा हा प्रश्न पडतो की धर्म आणि संस्कृती यामध्ये काही नातं आहे का किंवा काही फरक आहे का? याचं उत्तर मला वाटतं पंडित दीनदयाळ उपाध्यायजींनी दिलं होतं. आणि मला आठवतं की एके ठिकाणी मी त्यांचं काही विचारदर्शन वाचत होतो, तर त्यांनी या विषयाला हात घातलाय आणि ते म्हणतात की जिला आपण संस्कृती म्हणतो ती सर्व धर्मांच्या पलीकडे असते. कारण संस्कृती तुमच्या जीवन पद्धती बरोबर येते. संस्कार करणारी जी कृती असते ती संस्कृती असते आणि त्यामुळे ती स्वीकारावी लागत नाही. इट डिड नॉट बी एक्सेप्टेड, इट इज इनहेरिटेड. धर्म तुम्हाला पाहिजे तर दुसरा स्वीकारता येतो. मला हिंदू नको, मुस्लिम तुम्ही स्वीकारू शकता धर्म, पण संस्कृती कोणी स्वीकारू शकत नाही. संस्कृती वारसा हक्काने लाभत असते आणि तिचा वारसा आपण हक्काने निर्वाह करतो.